बाबा तुम्ही जेवून झोपा आता, मी पण झोपणार आहे. सोमवारी रात्री तिच्या वडिलांनी शेवटच्या वेळी ऐकलेले हे कामाक्षीचा शब्द होते. सकाळी डोळे उघडले तेव्हा एक फोन आला होता आणि त्यावर कामाक्षीच्या मृत्यूची बातमी होती. एकुलती एक मुलगी गमावल्यानंतर कामाक्षीचे वडील हे आठवून रडत आहेत. मुलीनं काही दिवसांपूर्वी सीएचा पेपर दिला होता. मुलगी सीए होणार याची खात्री होती असं वडील सांगतात. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामाक्षीचे वडील तुषार सिंघल हे व्यवसायानं वकील आहेत. सध्या ते टॅक्सेशन ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री तिची मैत्रीण गुणितही कामाक्षीच्या घरी थांबली होती. पवनदीपचा कार्यक्रम ऐकण्यासाठी दोघेही युवा महोत्सवात गेल्या होत्या. तिथून रात्री परतल्या. तुषार सिंघल यांनी सोमवारी रात्री कामाक्षीच्या गोष्टी कोरोनेशन हॉस्पिटल मधील पोलीस कॅप्टन आणि इतर कुटुंबियांना सांगितल्या. ते म्हणाले की कामाक्षीनं त्यांना रात्री विचारले होते, पप्पा जून झाल्यावर झोपी जा. आता मी पण झोपणार आहे, पण ती घरातून कधी निघून गेली हे कळलं नाही. सकाळी फोन आल्यावर मी डोळे उघडले. हे बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. तिच्यासोबत उपस्थित असलेल्या गुणितचाही मृत्यू झाला. कामाक्षी एका खासगी विद्यापीठातून बीकॉमचं शिक्षण घेत होती. गेल्या 30 नोव्हेंबरला त्यांनी सीएचा पेपर दिला होता. तुषार सिंघल आपल्या मुलीच्या क्षमतेवर विश्वास असल्याचं सांगत रडतात, ती एक ना एक दिवस सीए झाली असती.